केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानाबाबत चर्चा। नवी मुंबई विमानतळासह इतर विकास प्रकल्पांचा शहांकडून आढावा। अमित शहा सकाळी साई दर्शनाने अहिल्यानगर सुरुवात करणार। शहांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं उद्घाटन। साई मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते आक्रमक। विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात जीआर कसा काढला, भुजबळांचा सवाल। हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा। मराठा समाजाला दिलेल्या कुणबी दाखल्यांची श्वेतपत्रिका काढा। ओबीसी बैठकीत विजय वडेट्टीवारांसह पंकजा मुंडेंची मागणी। छगन भुजबळ जातीय वादाचा नरकासूर। मंत्रिमंडळातून काढून टाका। मनोज जरांगेंचा हल्लाबोल। तर आरक्षण खाऊन यांचं रक्त बोगस झालंय। जरांगेंची पंकजा मुंडेंवरही टीका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खांदवेंसोबत लोहगाव भागात वाद। वादानंतर पठारेंना धक्काबुक्की तर गाडीच्या ड्रायव्हरलाही मारहाण। ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेची एकत्र बैठक। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। जळगावच्या 40 गावात आज शेतकरी जनआक्रोश सभा। संध्याकाळी 5 वाजता शेतकरी जनआक्रोश सभेचं आयोजन। बच्चू कडू, उन्मेष पाटील संबोधित करणार। गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांनी ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला। ड्रायव्हरनं मद्यसेवन केलं नसल्याचा ससूनच्या रिपोर्टमध्ये उल्लेख। कोल्ड्रेफ सिरप जप्त करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारची राज्यभरात मोहीम। छिंदवाडातील मृत्यू झालेल्या 11 मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची भरपाई देणार। उपचार घेत असलेल्या मुलांचा खर्चही सरकार करणार। मुंबईतील सॉल्ट पॅन विभागातील सुमारे 20,000 चौरस मीटरवरील नॅचरल एरिया आरक्षण हटवण्याचा सरकारचा प्रस्ताव। आयएएस अधिकाऱ्यांसाठी जिमखाना आणि ईव्हीएम तसंच व्हीव्हीपॅट मशीन्ससाठी सरकारी गोदाम उभारणार। दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक। प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार। 1 ऑक्टोबरपासून नवे दर लागू। धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात पुन्हा पावसाचा तडाखा। बाणगंगा आणि दुधना नदीला पूर। काढणीला आलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान। नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा। शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा। 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। अमेरिकेतील H-1B व्हिसा शुल्क वाढीला कोर्टात आव्हान। संघटना, कंपन्या, धार्मिक संघटनांचा ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध।